माईक काढायला विसरले, त्याच्या लावायला विसरले, त्याच्यामुळे कावळ्यांचे मांजरांचे आवाज येऊ शकतात. आज आपण आई बाप्पांच्या घरी आलेलो आहोत आणि आज शेतावर पेरणी आहे. नवरा ऑलरेडी शेतात पोचलेला आहे. भारी आवड आहे, ज्यांची शेतं नसतात त्यांना भारी आवड असते बघण्याची. आम्ही वाढलो इथेच, बघून बघून दमलो नाही आहोत, पण बघितलेलं आहे. ती व्हिडिओ करत आहे. हां हां अशी चालू आहे. मी गमेला डोक्यावर दे माझ्या घेऊ. शायनिंग नसते, शायनिंग बऱ्याला माहिती आहे तो सांगेल. हां, तर जेव्हा आजोबा नांगर धरायचे तर ते नंतर असं असं असतं, ते काय असतं, असं लांब लांब असं काटे काटे असतं. मैल हां मैल, त्याच्यावर आम्ही बसायचो. म्हणजे शाळेतून आल्यावर आम्ही 5 जण भावंड म्हणजे महिल्यावरती बस बोलायचं. आम्ही तिघं बसायचो, वजन पडायचं म्हणून. हां, त्यात पण पाठी पडायचं असं चिकटातलं, ते पण नाही बसायचं. मग आमची तारी असायची, जास्त फिरायचो. हे तर एकदा मला बोलले की पडलेले डायरेक्ट मैल खाली आलेली आणि त्याच्यावर असं गेलेलं. ते पुन्हा चिखलात अतिशयोक्ती आहे, निव्वळ अतिशयोक्ती आहे. चिखलात माखलेली पुन्हा बरबटलेली. चिकल नसतं तेव्हा, जेव्हा मैल फिरवतात तेव्हा चिकल बरबट. काय म्हणताय तुम्ही? कसं काय? मला पण दे थोडासा, पाणी पडतंय छत्री एवढी काय दोघं जण धरतोय. तूच बोलत होतास ना, पडर पाण्या कर पाणी पाणी. मगाशी हा बोलला 100% भिजत. पप्पाला हा मगाशी बोलला, ओ एवढं पण भिजू नका. पप्पा बोलतात शेतात गेलं मला भिजणार नाही बोलतं. हा मन का आलय सासरवाडीला.